काय धावपळ काय तुमची? केक अक्का आहे ना व्यवस्थित? हॅपी बर्थडे टू यू. चला पाणीपुरी पार्टी सुरू होते. घरात चावचाव झाला, जास्त आवाज जास्त येतोय. पहिल्यांदा पाणीपुरीचा बेत आहे मला वाटतं. आपण पहिल्यांदा केलं का? सो मंडळी, रात्रीची वेळ आहे तर वर्षाने आज बेत केलाय. खास करून बहीण वगैरे आले तर रात्रीच्या जेवणामध्ये आहे अंड्याचा रस्सा. आजचं वातावरण बघा कसं झालंय, पूर्ण पावसाळी झालंय आणि छान वाटतं एकदम. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा दिवस स्पेशल असणार आहे कारण आम्ही आहोत गावी आणि आज आहे प्रांजू दीदीचा वाढदिवस. तर वाढदिवस संध्याकाळी आम्ही सेलिब्रेट होणारच आहे. सगळ्यात आधी प्रांजू दीदीला दाखवूया. प्रांजू इकडे ये. इकडे बघा प्रज्ञू पण उठलाय. गुड मॉर्निंग. कसं वाटतंय गावाला? पाऊस पडतोय बघ, स्टार्ट झाले पावसाची सुरुवात. आणि इकडे आमची बड्डे गर्ल. हॅपी बड्डे. थँक्यू. प्रांजू दीदीचा आज बड्डे आहे. तर प्रज्ञू कर बेबीला बड्डे. हॅपी बर्थडे. थँक्यू. काय मग आजचा प्लॅन? काय नाही. काय नाही, घरीच एन्जॉय करायचा. खूप दिवस राहिलीस ना गावाला, महिना झाला दोघांना पण फुल एन्जॉय केलं. तर आम्ही आता चाललो आहे बाहेर जरा कामासाठी आणि संध्याकाळी बड्डे सेलिब्रेट होणार आहे. ताई वगैरे येणार आहे जवळला, आरू दादा पण येणार आहे. आणि इकडे हे हॅपी बर्थडे. उठले लेट उठले आमची. आठ वाजले. गावाला बड्डे होतो कधी कधी प्रांजूचा. गेल्या वर्षी नाही झाला, फक्त त्या आदल्या वर्षी पण गावीच झाली कारण प्रांजूचा बड्डे मे मध्ये येतो त्याच्यामुळे गावीच होतं. पाऊस तर येणारच आहे. आम्ही चाललो कामासाठी, इकडे आईंची लगबग आहे. हॅपी बर्थडे. थँक्यू. तर आज आम्ही नाश्त्यासाठी बनवणार पाणीपुरी. बेत केला पाणीपुरीचा. आणि इकडे आरू पण आलाय. कुठं? हाय. आणि इकडे प्रज्ञू खास प्रांजूच्या बड्डेसाठी आलेत. ताई आल्यात. तर आता मी करते पाणीपुरीची, त्याची सगळी तयारी. पुऱ्या आम्ही मुंबईमधून आणल्या होत्या आणि पाणी इथेच बनवते आणि गोड पाणी. किचनमध्ये पोरं बघायला येत आहेत काय काय चाललं आहे. इकडं प्रांजू दी हा इथे त्या रगडा बनवला आहे खास ह्या बड्डे गर्लसाठी. पाणीपुरी फेमस आहे, तिच्या आवडीची आहे म्हणून म्हटलं बनवूया. इकडे खजूर ठेवले तुकडायला गोड चटणीसाठी. इकडे ताई आहेत खा प्रांजूच्या बड्डेसाठी. त्या पण अजून गावीच थांबले आहेत, अजून आहेत त्या 5-6 दिवस, त्याच्यामुळे बड्डेला आल्यात. इकडे पुदिना साफ चालला. हे मुंबईवरून आणलेला आहे, थोडासा चेंज झाला आहे कलर त्याचा. कोथिंबीर आहे. गावाला काय सगळं फ्रेश नाही भेटत, जसं आहे तसं वापरणार आता आम्ही. इकडे मिरच्या वगैरे घेतल्यात. सगळी आता तयारी होणार आहे पाणीपुरीची. काय वाटतंय तुला? कसं वाटतंय? चांगलं बनेल ना? जा आंघोळ वगैरे करून घ्या पटापट. आता आम्ही सगळी तयारी करतो, त्याच्यानंतर मग तुम्हाला डायरेक्ट दाखवू आमची कशी पाणीपुरी झाली ती फीडबॅक. आमची पण आता आंघोळ झाली. आज भरपूर दमलो आहे, काम भरपूर झालं आहे. आता देवाची बत्ती वगैरे चालले. सेलिब्रेट नॉर्मली करणार घरी, घरच्या घरी ना, जास्त काही नाही. मे महिन्यात, कारण प्रांजूचा बड्डे मे मध्ये आहे, गावी होतो सेलिब्रेट. काही जास्त काय मुंबईसारखं भेटत नाही करायला. इकडे आमचा पाणीपुरीचा पाणी रेडी झालेलं आहे बघा, एकदम मस्त टेस्टी. गावाकडे सगळा जुगाड करून सगळं काम करावं लागतं, पण मस्त पाणी रेडी झालं आहे. आणि इकडे आता खजूर चटणी बनवायची तयारी चालू आहे. आता हे तुम्हाला रेसिपी पूर्ण दाखवायला वेळ नाही कारण खूप लेट झालं आहे, म्हणून आम्ही पटापट बनवतोय. पण नेक्स्ट टाइम नक्की दाखवू. अजून पाणी कमी पडेल म्हणून अजून त्यातलं अजून पाणी काढून ठेवतोय, कारण पोरं वगैरे आली ना तर जास्त पाणीपुरी खातील. आम्ही 2 पाकिट आणतो पाणीपुरीचे. सो मंडळी, रात्रीची वेळ आहे तर वर्षाने आज बेत केलाय. खास करून बहीण वगैरे आले तर पाणीपुरीचा बेत आहे. तर रात्रीच्या आता वाजलेत 8 वाजून गेलेत. गावाला लगेच झोपतात लोक. तर प्रांजूचे मित्र मैत्रिणी जे काय आहेत, म्हणजे ते भावांचीच मुलं वगैरे आहेत, तर आपले मित्र वगैरे त्यांची मुलं. सो आता बहुतेक मंडळी गेले मुंबईत, पण ते काही राहिलेले वगैरे आहेत त्याच्यासोबत मुलं त्याचे आलेत. तर इकडे सगळ्यात पहिले तुम्हाला दाखवतो गावाकडचा नजारा. आज काय वातावरण झालं आहे. इकडं चंद्र, आज पौर्णिमा आहे, पूर्ण चंद्र आहे. खूप भारी वाटतं आहे. गावाला एकदम शांतता असते आणि हा फील तुम्हाला येत असेल व्हिडिओतून. खूप शांत रिलॅक्स वाटतं. असं धावपळ वगैरे काय नसते. पण असं पण आज आम्ही आहे ना रानात गेलेलो. आमचं घर बघा असं दिसतं रात्रीचं, शांत असतं. रातकिड्यांचा बारीक आवाज येतो बॅकग्राऊंडला. आणि तुम्हाला दाखवतो
नंदाई पण आले. नंदाई पण कामात व्यस्त असतात. आता पेरणी सुरू झाली आमच्या गावाकडे. तिकडे बघा हे सगळे प्रांजू प्रज्ञूचे फ्रेंड्स आलेत. हॅलो. हा बघा इकडे कोण कोण आहे तुम्हाला दाखवतो. हा हे आरू, हा बहिणीचा मुलगा प्रज्ञू, खलासी बॉय. हा माझा मित्र स्वप्नील, माई त्यांची मुलगी. ही आहे शौर्या, प्रांजूची मैत्रीण. इकडे आहे गुड्डी, ज्योतिताईची मुलगी. ही आले सध्या मामाकडे. हाय. गुड्डी किती दिवसाची इकडे? सोमवारी जाणार आहे. दादा नाही आला ना? नाही. सती येत असते गणपतीच्या टायमाला वगैरे. आणि हा एक खलाशी बॉय आमचा. हा काय रे समर्थ, मस्त ना, मजा करतो ना गावी. हा दीदीची आठवण येते की नाही तुला? नाही येत? मग कशी बोलायते? एवढी मारते तर मी काय ए असं नाही बोलायचं. मारते नाही मारत. तू असा मस्ती करत असेल म्हणून मारत असेल. नाही. मग बसलेला आज मला बोलतो समर्थ. असतो ना हा तो मारून ती लाडांनी मारते. समर्थ बोलतो सकाळी मी 5 वाजता उठतो पप्पासोबत. खरोखर उठतो का गुड्डी? उठतो खरोखर? हा पप्पांनी सांगितलं. तू सांग आता मला. सकाळी उठतो 5 वाजता तेव्हा काळोख असतो का उजेड असतो? उजर असतो. मग नाही उठत. मग नाही उठत तू. उजेड कसं काय 5 वाजता असतो सांग मला? काळोख असतो. हा थोडासा उजेड असतो ना. बघूया तर पप्पाने विचारतो. नंदाई कशी आहेस? म्हणजे या ना घेवत मी आता जास्त येत नाही ह्यांच्याकडं. काय येत नाही तू? नाही टाइमच नाही भेटत. पेरत आलो आहे. हा मार्ग बघता मोबाईलवर. आता मोबाईल पकडतो तुझ्या घरी रे. हो. नेट पकडतो गावी. नेट पकडतो गावी. तर चला आई इकडे इकडे आहे रेडी आलेत. तर तयारी चालली आहे. इकडे आरती तयारी करते वर्षा. आणि ही बड्डे गर्ल काय करते इकडे वरती शोधाशोध? कुठला? ओला. इकडे काय तयार केलं? हा गोड चटणी. आणि हे कुठले शेंगदाणे आणलेत? प्लेट आहे. काय धावपळ काय तुमची? काय नाही दिवा रेडी करते. दिवा रेडी करते. पाणीपुरी बनवते मुलांसाठी. आणि आपल्याला जेवणाला अंड्याचा रस्सा आणि भात. बनवायचं की बनवलंय? भात बनवलाय, रस्सा अजून बनवायचा आहे. रस्सा मी बनवू काय? तर ह्यांना म्हटलं तयारी करून ते बनवतो मी मस्त. त्या दिवशी पण बनवलेला मस्त झालेला. तर बिर्याणी करणार होतो आम्ही, अंडा बिर्याणी. पण तो धावपळ होईल, लेट होईल. आम्ही पण दमलोय. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काम करत होतो रानामध्ये आणि दमलोय अक्षरशः. तरी पण धावपळ करून काही ना काहीतरी केला. केक आदल्या दिवशी आणला तर मामाला सांगितलं आणायला. म्हणण्याकडे आणला. आमच्याकडे केक वगैरे मिळत नाही जवळपास कुठे. टेबल वगैरे रेडी करा ना तोपर्यंत. केक अक्का आहे ना व्यवस्थित? नाही अर्धा इथे थोडासा लागलाय. अच्छा लागला थोडा. गाडीत नंतर झाला असेल तर. इथे पण लागला. इथे पण लागला. नाव टाकलं ना तुझा? टाकलं ना. ए त्याला केक कटिंग सुरू होतोय. बर्थडे गर्ल. अरो कमी करा नाही तर. कमी करा नाही तर. चलो. प्रांजू किती वर्षाचे झाले? 12 कम्प्लीट. थोडी ठीक आहे ना? का जास्त बरोबर? हॅपी बर्थडे. बर्थडे बाकी आहे. बर्थडे झाला. अजून टेलर चालू आहे. एंडिंग बाकी आहे. वरती कुठे लावतात? राहू दे. टिकला. हॅपी बर्थडे. चॉकलेट बनवायचं. थोडीशी दे. हॅपी बर्थडे. मोठा आहे माझ्यापेक्षा. आशीर्वाद देते मला. पोरांची बडबड चालू आहे. अरे हा आशीर्वाद देते. शांत बसा. थोडीशी. हॅपी बर्थडे बंधू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Pranju. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you.
मला प्लेट भरते यांच्या. अरे मला पण पाहिजे की माझ्या गाला लावतो. लावा. तुला पण लाव. समर्थ घे, समर्थ सगळ्यांना प्लेटमध्ये मिळणार आहे. बसा जरा तिकडे सगळ्यांनी. सगळ्यांना केक प्लेटमध्ये येणार आहे. बर्थडे पार्टी. हे धरा. अरे बाबा अरे बाबा पुरी मैया दादारी आईला दे, आईला दे. खायला नाही फोटो दे पाहिजे. तुला चला थंडा थंडा पण झालाय. चला पाणीपुरी पार्टी सुरू होते. जरा चावचाव झाला, जास्त आवाज जास्त येतोय. सगळ्यात पहिला प्रांजलीला दिले. पटेगरला पहिला तेच सांग. तो बटाटा नाही आणला. मिक्स कर. काय कमी आहे का? कसं आहे टेस्ट? छान आहे. तुम्ही तर कसं काही बनवायला पोरं थांबणार नाही. पटापट या. ते चांगलं झालं. तिला त्या गुडीला दे, तिला नाही दिलं. समर्थ टेस्ट कशी आहे? ती गेली असं. समर्थ कशी टेस्ट आहे? आवडला? मुंबईला खातो तसंच आहे ना? मुंबईत खातो तसंच आहे ना? आरू सांगेल. आरू एक्सपर्ट आहे पाणीपुरी मास्टर. सेम टू सेम ना? तुला पाहिजे? ए गोमनी तुला पाहिजे काय? पिल्लूवाला दिला. पिल्लू येतोय. अरे बस बस खाली. तिला पण पाहिजे. तिला पुरी दे. तिला पुरी दे. गेले काय ते? बाबा तुम्हाला देव टेस्टला आहे. पहिल्यांदा पाणीपुरीचा बेत आहे मला वाटतं. आपण पहिल्यांदा केलं का? या. कशी झालंय खरं सांगा. सगळं आहे ना आम्ही घरच्या घरी बनवलं. गोड टाकलीच ना माझ्यामध्ये? टाकलं ना? नाही टाकला? अजिबात नाही. चांगला झालाय ना? सोन्या मिळाला तुला? आवडला ना? तिखट पण एवढंच आहे. नाही, पाणी आहे अजून. प्रवाहांनी मस्त पोटभर अशी पाणीपुरी खाल्लेली आहे. सुक्कापुरी पण 2-2, 3-3 राऊंड झाले. लय भारी प्लॅन झाला होता. रगडा पण भरपूर होता आणि शेव वगैरे सगळं भरपूर होता. पुऱ्यांचा एक पॅकेट उरला तरी पण. रगडा पण आहे. तो पोटभर सगळ्यांचं झाला आहे आणि एकदम भारी झालेला. परफेक्ट. याचा रस्सा आपला हे असतं ना, गोड चटणी, तिखट चटणी, पाणीपुरीचं पाणी एकदम भारी. एक नंबर झालेला पीठ. पोटभर झाला एकदम. आरू फिनिश ना? आवडला ना? चला आता सगळे गेलेत हो घरी. नाही आम्हाला अजून जेवण बनवायचं आहे आमचं खास करून. अंड्याचा रस्सा करायचा आहे. टाईमच नाही भेटला. आता कसं गावाला लगेच झोपतात ना, म्हणून मुलांना पाणीपुरीचा बेत मस्त झाला. पोट भरा त्यांचा. प्रत्येकाला 7-7, 8-8 मस्त पीस आले. 9-9 पीस. रात्रीच्या जेवणामध्ये आहे अंड्याचा रस्सा आणि इकडे खजवाल म्हणजे चवळा, कोलिम आणि इकडे मांदेरी आहेत आणि भाकरे भाजलेत. जास्त काही टाईट जेवण नाही केलं. नॉर्मल जेवण केलं आम्ही. अंडा बिर्याणी करायची होती पण तो प्लॅन जरा कॅन्सल झाला. लेट झाला असतं. गावाला खूप आम्हाला लेट होतं. आम्ही शेतावर म्हणजे बाहेर गेलेलो कामासाठी. आज झोपतात लवकर माणसं. तयारी आपल्याला दुपारपासून करायला पाहिजे होती तर झालं असतं. आणि आता असं एवढं दमलोय ना थोडं. मी तर झोपलेला होतं. पडल्या झोप येत होते. जेऊया थोडं भाकरी खाऊया आणि राईस थोडंसं खाऊ. गरम खूप होतं. एवढं गरम होतं ना गावाला बापरे. प्रमाणाच्या बाहेर गरम होतं. म्हणजे असं वाटतं बाहेर झोपावं. बाहेर जाऊ झोपून पण गरम होते सगळी. एवढी झाली गरमी. एक टायमाला आम्ही पूर्वी लहान असताना बाहेरच झोपायचो अंगणामध्ये. सगळेजण गावातले झोपायचे. ओटीवर नंतर झोपायला लागले. आता कोण ओटीवर पण झोपत नाही. तर त्याला या जेवायला. तर मंडळी आता प्रांजूचा बड्डे झालेला आहे. बड्डे प्रांजूचा कधी कधी मुंबईत होत असतो. त्या टायमावर आम्ही जातो. परत यावेळेस गावीच होतं. गावी मुलं वगैरे होती. बहुतेक मुलं गेली मुंबईला पण जे होते त्यांच्यासोबत आम्ही सेलिब्रेट केला. तर गावच्या ठिकाणी अगदी सिम्पल पद्धतीने वाढदिवस करतो तसं केला. केक आणला होता. छान वाटलं. माझ्या शेजारी पदारी आले होते आणि खास आकर्षण म्हणजे मुलांसाठी पाणीपुरी केली होती.
तर भारी झालेली आम्ही येताना पुढे ऐकून आलो मुंबईतनं. सो तुम्हाला पण हा व्हिडिओ दिसला असेल. हा व्हिडिओ थोडासा लेट येईल तुमच्यापर्यंत, पण बड्डे झालेला असेल, परंतु तुम्ही विश करू शकता या व्हिडिओच्या कमेंट खाली. सो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये इंटरेस्टिंग काहीतरी गावाकडची व्हिडिओ करून. पूर्ण स्वतःची काळजी घ्या. बाय, सी यू, टेक केअर, गुड नाईट, बाय बाय. चला.